ट्रेडिंग विथ प्रसाद मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एनालिसिस. ओके. तर व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाहीये. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया थोडासा निफ्टीच्या चार्टवरती. त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होऊ शकते. थोडंसं आपण मार्केटचा ट्रेंड एकदा चेकआउट करून घेऊया. जर का आपण इथून चेकआउट करायला गेलो, मार्केटचा जो शॉर्ट टर्मचा जो ट्रेंड होता, हा एक लोवर हाय, लोवर लो म्हणजेच एक डाउन ट्रेंड मार्केट होतं आणि त्यानंतरनं हा जो हाय होता, तर हा लोवर आहे. ह्याच्यावरती आपल्याला फायनली आजच्या दिवशी आपल्याला एक चांगल्या प्रकारे कन्फर्मेशन भेटलंय, की हा जो ट्रेंड आपल्याला डिसाईड होतो, त्याच्यामध्ये मार्केटचं नेक्स्ट मूव्ह जी आहे, ही शॉर्ट टर्म जो आपला डाउन ट्रेंड स्विंग होता, तिथून मार्केट नेक्स्ट अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतंय का? तर हे नेक्स्ट वाटचाल मार्केटची त्या डायरेक्शनलाच कंटिन्यू करू शकतोय. ओके. आता ह्याच्यामध्ये काय गोष्ट आहे, की ह्याच्यामध्ये जर का आपण अडचणी आहे कोणती आल्या, तर अडचण ही आहे, की त्यामध्ये अजून एक खड्डा आहे. ओके. हा एक गॅप आहे. हा गॅप मे बी अपकमिंग डेजमध्ये मार्केट प्रिव्हियस टाईममध्ये थोडंसं डाउन साइडला एक पुलबॅक मारून एक गॅप जर का फिल करून गेला, तर एक चांगली हेल्दी कंडिशन मार्केटसाठी राहू शकते. अदरवाईज सपोज जर का इथून मार्केट थोडासा कन्सॉलिडेशन केला, देन तर परत आपण एक अपसाइड ट्रेड प्लॅन करू शकतो याच्यामध्ये. थोडंसं मार्केटनं जे त्याचं बिहेवियर जे होतं शॉर्ट टर्म डाउन साइडचं जे बिहेवियर होतं, तिथून मार्केट आता त्याच्यामध्ये ट्रेंड चेंज करताना आपल्याला बघायला भेटतंय. ओके. नेक्स्ट मार्केटसाठी जो सप्लाय एरिया आहे, जो की हा एरिया याला ज्याच्यामध्ये 25,066 पासून 25,130 पासून 25,300 च्या आसपासचा हा एक स्ट्राँगेस्ट सप्लाय एरिया आहे आणि जर का हा मार्केटने एकदा क्रॉस केला, देन मार्केटचं नेक्स्ट वाटचाल आहे, जिथून मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आपल्याला बघायला भेटली होती. तर ह्या ठिकाणी एक्स्पेक्टेड मार्केट आहे, की तिथं मार्केट यायचा प्रयत्न करू शकते. बट त्याच्या आधी थोडंसं मार्केटसाठी हा स्ट्राँगेस्ट सेलिंग झोन आहे. प्रोबॅबिलिटी जास्त आहे, की मार्केट ह्या लेव्हलला गेलं, की थोडंसं कन्सॉलिडेशन करेल किंवा इथून एक आपल्याला डीप पुलबॅक आपल्याला बघायला भेटेल आणि त्यानंतर मार्केटची नेक्स्ट वाटचाल आपल्याला बघायला भेटू शकते. जोपर्यंत मार्केट प्रिव्हियस हा जो लो आहे 24,950 च्या आसपासचा हा जो लो आहे, ह्याच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाहीये डेली टाईम फ्रेमला, थोडंसं मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे, हे आपण चेंज होतंय असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके. तर आता आपण ह्याच्यामध्ये जर का आपण इंट्राडेमध्ये बघायला गेलो, त्याच्या आधी थोडंसं आपण डेली टाईम फ्रेम जर का नोटीस करायला गेलो, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण असं डिस्कस केलं होतं, की जर का मार्केट ह्याच रेंजमध्ये राहिलं, तर एक्स्पेक्टेड आहे, की मार्केट साइडवेज जाऊ शकतंय आणि त्यानंतर एक्सपायरीच्या दिवशी जर का अपसाइडला किंवा डाउन साइडला ब्रेक येईल, त्या डायरेक्शनला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. बिकॉज एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये जर का ब्रेकआउट चांगला आला, तर तिथून मार्केट आपले प्रीमियम चांगल्या प्रकारे मूव्ह होत असतात. जर का आपण आज बघायला गेलो, तर काल इनसाइड कॅन्डल क्रिएट केला, त्यानंतर मार्केटनं आज ब्रेकआउट दिला. आता हा ब्रेकआउट किती सस्टेन होणार किंवा मार्केट ह्याच्यामध्ये कशा प्रकारे ट्रेड प्लॅन होणार, ते आपल्याला बघायला पाहिजे. इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जसं की ॲज पर इनसाइड कॅन्डल हा ब्रेकआउट मार्केटनं क्लिअर दाखवलाय. आता एक्स्पेक्टेड आहे, की मार्केट हीच डायरेक्शन जी आहे, हीच मूव्हमेंट जी आहे ही आपल्याला कंटिन्यू करू शकते. पण त्याच्या आधी मार्केटसाठी हा जो एरिया हा स्ट्राँगेस्ट सप्लाय एरिया आहे. ओके. तर त्या ठिकाणी मार्केट आल्यानंतर आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करायचा ते पण आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. आता आपण येऊया थोडंसं 15 मिनिट टाईम फ्रेमवरती 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर का आपण बघायला गेलो, तर आजच्या दिवसाचं जे मार्केट होतं ओके, जर का आपण बघायला गेलो, की काल आपण डिसाईड केलेलं, की याच्यामध्ये हा एरिया आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन असू शकतो आणि त्यातल्या त्यात हा एरिया आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन असू शकतो. जर का ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिला देन आपण असं प्लॅन करू शकतो, की अपसाइड ट्रेड पण ह्याच्यामध्ये करू शकतोय. सिमिलरली ह्याच्यावरती सस्टेन राहिला, त्यानंतर मार्केट हे अपसाइडला कंटिन्यू गेलंय. बट तुम्ही जर का ऑप्शन बायर असाल, तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रीमियम जास्त मूव्ह नाही झाले. रिस्क रिवॉर्ड एवढा काही खास नव्हता. बट ॲज अ ऑप्शन सेलरला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बेनिफिट झाला असेल किंवा ॲज अ फ्युचर ट्रेडर. ओके. पण जे आपण लॉजिकवरती काल डिस्कशन केलं होतं, अल्मोस्ट त्या लॉजिकवरती मार्केट परफेक्ट वर्किंग केलंय. आता उद्याच्याला आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो? ओके. तर त्यासाठी जर का आपण बघायला गेलो, मार्केट जे आहे ते मार्केट ऑलरेडी इथून जर का बघायला गेलो, तर इथून एक रॅली दाखवली. जर का ह्याच्यामध्ये डिप भेटला, मार्केट सपोज जर का गॅप डाउन झाला, हा जो एरिया आहे जिथं मार्केट लास्ट टाईमला इथून रिव्हर्स झालाय, अगेन इथून पण रिव्हर्स झालाय. उद्या एक्सपायरी आहे. जर मार्केट गॅप डाउन ओपन झाला, इथं कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस एक्शन जर का दिसला, देन डेफिनेटली याच्यामध्ये डीप ऑन बाय असू शकते. इथे जर का आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटलं, तर मी याच्यामध्ये थोडासा रिव्हर्सल प्लॅन करू शकतो, जर का मला कन्फर्मेशन आलं तर. सेकंड थिंग ही आहे, की जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं, तर काय करू शकतो? जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, तर जोपर्यंत हा डे हाय क्रॉस नाही करत आहे, सपोज इथं कन्सॉलिडेशन दाखवला मार्केट आणि जर का डे हाय जर का क्रॉस केला, देन एक्स्पेक्टेड आहे, की त्यामध्ये थोडीशी आपल्याला स्कॅल्पिंग मूव्ह आपल्याला बघायला भेटू शकते. सेकंड थिंग ही आहे, की सपोज जर का मार्केट ह्या एरियात जर का आला, हा जो एरिया राहील, हा खूप इम्पोर्टंट एरिया आहे. ह्या एरियात जर का मार्केट आला आणि ह्याच्यामध्ये जर का कुठे पण आपल्याला निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला भेटला,
तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन प्लॅन करायचा विचार करू शकतो. कारण की ऑलरेडी मार्केट जर का आपण बघायला गेलो मेजर स्ट्रक्चरला ऑलरेडी एक मोठ्या गॅप अप नंतरनं मार्केट फ्लॅट झाला आणि थोडंसं वरती गेला. मार्केटला अपसाइडला जरी जायचं असेल, तरी मार्केट असं तिरकं वरती जाऊच नाही शकत आहे. त्यासाठी कंडिशन एकच आहे, की मार्केटला थोडंसं जर का अपसाइडला गेला, इथं सपोज एकतर फ्लॅट होऊ शकतो किंवा इथून थोडंसं डिप भेटू शकतंय आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल एक्स्पेक्टेड आहे. ओके. डायरेक्टली ब्रेकआउट थोडासा एक्स्पेक्टेशन नाही आहे, की डायरेक्टली ब्रेकआउट आला, तर हाय प्रोबॅबिलिटी आहे, की मार्केट त्याला फेक ब्रेकआउटमध्ये कन्व्हर्ट करू शकते. ओके. तर अशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करतोय. सपोज जर का मार्केट सपोज हा जो लो आहे ह्याच्या आसपास जर का आला आणि इथं आपल्याला कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला भेटला, देन तरी पण आपण त्याच्यामध्ये जसं प्लॅन भेटेल, जसं आपल्याला प्राईस एक्शन बघायला भेटेल, त्याप्रकारे आपण त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का पॉझिटिव्ह रिव्हर्सल बघायला भेटला, देन ह्याच्यामध्ये आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट इथं डायरेक्टली कन्सॉलिडेशन झाला आणि लो जर का ब्रेकडाउन दाखवला, देन मार्केट डाउन साइडचा माझा ट्रेड प्लॅन करू शकतोय, जे की गॅप फिल आउट असू शकते. त्यामध्ये मिनिमम इथपर्यंतचा प्लॅन असू शकतो. त्यानंतर हे प्लॅन असू शकते आणि हे दोन्ही पण लेव्हल जर का मार्केटनं ब्रेकडाउन दाखवलं, तर इथे गॅप पूर्णपणे ओपन आहे आणि त्या डायरेक्शनचा आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन करायचा विचार करू शकतो. म्हणजे आपण बोथ साइड प्लॅन करतोय. सपोज हा जो एरिया आहे, ह्या एरियाच्या मध्ये जर का कुठे पण ओपन झाला, देन वेट एंड वॉच. सपोज जर का फ्लॅट उघडला, कन्सॉलिडेशन दाखवला आणि तिथून जर का ह्या एरियात जर का आला, रिव्हर्सल प्लॅन करू शकतो आणि सपोज जर का मार्केट ह्या एरियात आला, रिव्हर्सल दिसला पॉझिटिव्ह प्राईस एक्शनला, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. सपोज जर का हा जो लो आहे, त्याच्या आसपास जर का आला आणि जर का कन्सॉलिडेशन करून डाउन साइडला जायला लागला, देन आपण डाउन साइडचा पण प्लॅन करू शकतो. पण जर का इथं आला आणि इथं कन्सॉलिडेशन करून जर का रिव्हर्सल व्हायला लागला, देन आपण रिव्हर्सलचा पण विचार करू शकतो. ओके. होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.